बोलट्याच्या करामती भाग 11 ये मेरा इलाका है। बोलट्याला आपल्या घरात दुसरं कोणीही आलेलं चालत नसे। काही कारणास्तव थंपरला वापस नेऊन सोडावं लागलं। तेव्हा बोलट्या एकटा राहू शकणार नाही अशी आम्हाला भीती होती, म्हणून मग त्याच्यासाठी एक नवीन दोस्त आणला। हा नवीन दोस्त बोलट्यापेक्षा दुपटीने मोठा, धष्टपुष्ट, शुभ्र पांढरा रंग, मऊ मऊ आणि दाट मेंढीसारखी फर, शांत स्वभावाचा होता। वाटलं दोघं छान खेळतील। नवीन आणलेला ससा सुद्धा मेल होता आणि हे आमचं मेलं, त्यामुळे झालं वेगळंच। त्याला जसं आणून बोलट्याच्या खोलीत सोडलं तसं बोलट्याने त्याच्यावर जोरदार हमला केला। त्याला करकचून पकडून ठेवलं, सोडायलाच तयार नाही। मोठ्या मुश्किलीने आम्ही त्या दोघांना वेगळं केलं। नवीन असल्यामुळे करत असेल म्हणून आणलेल्या पाहुण्याला बास्केटमध्ये बंद करून ठेवलं। बास्केटवर मोठं वजन ठेवलं तर बोलट्या बास्केटच्या समोर ठाण मांडून बसलेला। खाणं पिणं सगळं बंद केलं। त्याला आवडणारे पोहे समोर ठेवले, चपाती दिली, तरी कशालाच स्पर्श म्हणून केला नाही। माझ्या सिंहासनावर शत्रूने कब्जा केला आहे, ते परत मिळाल्याशिवाय मी अन्न किंवा पाणी प्राशन करणार नाही, अशी जणू शपथच त्याने घेतली होती। नेहमी जोकरसारखा वाटणाऱ्या बोलट्याचं आम्ही नवीन रूप पाहत होतो। दिवसभर बोलट्या बास्केटच्या समोरून इंचभरही मागे सरकला नाही। रात्र गेली, सकाळ झाली तरी हा तिथेच, एखाद्या कर्तव्यदक्ष सैनिकासारखा। त्या बिचाऱ्या नवीन सशाला बास्केटमध्येच पाणी तरी ठेवावं म्हणून थोडंसं झाकण उघडलं तर बोलट्याने क्षणार्धात मध्ये झेप घेतली आणि दोघांचं तुंबळ युद्ध सुरू झालं। दोघांचं मिळून जणू एक चाक तयार झालं होतं आणि ते प्रचंड वेगानं गरगरत होतं। काय करावं मला काही सुचत नव्हतं। मुलाने त्या दोघांना कसं तरी वेगळं केलं। बोलट्याने त्या नवीन सशाची फर ओरबाडून काढली होती। थोडं थोडं रक्तही निघत होतं। त्यानेही बोलट्याच्या नाकाचा चावा घेतला होता, त्यामुळे ओठासारखेच त्याचं नाकही विभागलं गेलं होतं। नंतर बराच वेळ तोंडवर करून ते फुटकं नाक दाखवत होता। बोलट्या त्याच्याशी जुळवून घ्यायला अजिबात तयार नव्हता। शेवटी काय, नवीन सशाला सोडून यावं लागलं। त्यानंतर बोलट्यानेही आपलं व्रत सोडलं। एखाद्या शूर सैनिकासारखा मोठ्या अभिमानाने आपलं फुटकं नाक मात्र मिरवत होता।